उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर परिषद आता नव्या सुशोभित आधुनिक तंत्रज्ञानाने लैस अशा भव्य इमारतीत चमकणार आहे। या नव्या इमारतीचं भूमिपूजन माजी मंत्री आणि औस्याचे विद्यमान आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय। वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 2,25,00,000 रुपयांची उमरगा नगरपालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन तसेच या प्रसंगी बसवण्यात आलेल्या कोनशिलेचं अनावरण माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झालंय। यावेळी मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, पंचायत समिती सभापती राजसाहेब पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रकाश आष्टे, रामकृष्ण पंत खरोसेकर, कार्यक्रमाध्यक्ष नगराध्यक्षा टोपगे, दिलीप भालेराव, युवा नेते विजय वाघमारे, सादिक काझी, मुरुमचे नगराध्यक्षा अनिता अंबर, विजयकुमार सोनवणे, दीपक मुळे आदी उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्था यांचं महत्व काय आणि कसं कार्य होणं गरजेचं असतं, जनतेच्या अपेक्षांना आपण खरे उतरून दाखवणं याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन माजी मंत्री तथा औस्याचे विद्यमान आमदार बसवराज पाटील यांनी केलं। सीमा भागामध्ये की आपण किती चांगलं काम करतो आहोत आणि आमच्या काय अपेक्षा आहेत, तसे एक मराठवाड्याचं नगराध्यक्षांचे कॉन्फरन्स तुम्ही उमरग्याला बोलवा, एक नगराध्यक्षाचं कॉन्फरन्स जेणेकरून मराठवाड्यातल्या सगळ्या नगरपालिकेच्या अध्यक्षांना या उमरग्यामध्ये इथं बोलून म्हणजे मराठवाड्यातले प्रश्न, आपले प्रश्न आणि कशा पद्धतीने हे सगळं सोडवता येईल अशाही प्रकारची एक सूचना आमच्या या नगराध्यक्षांना मी कालच या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून ज्यावेळेला मग उमरगा हे उमरगा पुरतंच आपण मर्यादित न राहता आपल्या माध्यमातून मग मराठवाड्याच्या या सगळ्या प्रश्नाकडे सुद्धा सरकारचंही आपण लक्ष वेधून घेऊ इच्छित शकतो आणि त्या प्रश्नावर थोडंसं चर्चाही चांगल्या प्रकारे त्या कॉन्फरन्समध्ये होईल। आणि म्हणून मी अशाही प्रकारची एक सूचना आमच्या नगराध्यक्षांना या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांच्या अनेक वेळा अनेक गोष्टी आमच्यासमोर चांगले प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आमचे सगळे नगरसेवकसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये सहकार्य देत आहेत। त्यांनी आमचे सगळे मित्र अगदी एक संघ एक विचारानं हे आता मध्यंतरी थोडंफार अतिक झाला असेल काय कमी जास्त, पण आता समजून घ्या, एकमेकाला मदत करा, सहकार्य करा। समजून घेतल्याशिवाय एक विचारानं राहिल्याशिवाय एक मतानं राहिल्याशिवाय कुठल्याही संस्थेचं काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही। हे अगदी वस्तुस्थिती आहे, कारण संस्था चालवायचं म्हणल्यानंतर आपण सगळ्यांनी एका विचारानं वागलं पाहिजे, एका विचारानं चाललं पाहिजे। त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, 19-20 काही गोष्टी असतात, परंतु ते समजून घेणं म्हणजे फार मोठं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आमचे हे सगळे मित्र आज समजून घेऊन, कारण आपल्याला लोकांनी निवडून दिलं, ज्या वेळेला लोक आपल्याला निवडून देतात त्यावेळेला आपली जबाबदारी अधिक वाढते। आपण ज्या वेळेला निवडून आल्यानंतर आम्हाला काय वाटतंय याच्यापेक्षा लोकांना काय वाटतंय, समाजाला काय हवं आहे, समाजाचे काय प्रश्न आहेत, समाजाचं काय खऱ्या अर्थानं सुख दुःख आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं। मला काय वाटतंय, माझं काय स्वभाव आहे, माझे काय विचार आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणेच हे झालं पाहिजे, मला वाटतं हे असं समजून एखाद्या संस्थेमध्ये आपण काम करू शकत नाही। आणि म्हणून जर संस्थेमध्ये काम करायचं असेल, सार्वजनिक जीवनामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर सार्वजनिक सगळ्या गोष्टीचा विचार प्रामुख्यानं झालं पाहिजे आणि समजून घेण्याचा प्रयत्न अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून मला वाटतं थोडंसं बट अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट इन लाईफ। आणि म्हणून थोडंसं अंडरस्टँडिंगला खूप मोठं महत्त्व आहे। आणि म्हणून आपण समजून घेणं, समजून काम करणं, समजून एकमेकाला मदत करणं आणि सगळ्यांना सोबत कसं घेऊन जाता येईल याचा विचार करणं हे खरं संस्थेचं प्रगतीचं म्हणजे उतक आहे असं म्हणलं तरी खरं प्रगतीचं त्याच्यामध्ये लक्षण आहे। त्याच्याशिवाय आपली प्रगती शक्य नाही हे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि गोष्टीमध्ये असो, या सार्वजनिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या लोकांनी आम्हाला मदत केली, हेही आम्हाला विसरून चालणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। हे फार मोठं महत्त्वाचं आहे आणि आम्हाला करताही आलं लोकांच्या सहभागामुळं, सहकार्यामुळं। आत्ताच आमच्या मित्रांनी उल्लेख केला की या ठिकाणी आम्ही MIDC आणलो, या ठिकाणी आम्ही बाजूला जिल्हा न्यायालय आम्ही करू शकलो, त्या ठिकाणी आम्ही भूकंपग्रस्त हा भाग आहे, या भागामध्ये कुठेतरी कधीही कुठल्याही प्रकारची दुर्घटना जर घडली त्यावेळेला तिथं ताबडतोब लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून 100 बेडेड हॉस्पिटल आम्ही त्या ठिकाणी आणलं।
आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये छोटे उद्योग वाढवता येईल का, मोठे उद्योग निर्माण करता येईल का, या संबंधी MIDC मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला, साखर कारखाने उभा केलं आणि या शहराचा जो कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न होता आमच्या समोर, तो फार मोठा प्रश्न. आम्ही राहून त्याचा विचार केला की आता हे शहर वाढतं शहर आहे, याला नुसतं कुठलं तरी एखादं छोटंसं तळं, एखादं कुठलं तरी लहानसहान सोर्स आपल्याला त्याच्यावरती या पाण्याचा प्रश्न सुटू शकणार नाही. आणि म्हणून मला आठवत आहे, मी ज्या वेळेला या भागाचा मंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली त्यावेळेला आपण माकणी धरणातून पाणी आपण या गावाला आणलं आणि या गावाला पाण्याची कायमस्वरूपीची योजना या ठिकाणी आपण सोडवलं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या नागरिक सुविधा असतील, बेरोजगारी कमी करण्याच्या संबंधीचे प्रश्न असतील किंवा इतर काही सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या वेळेला या ठिकाणी गेल्या 30-40 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आणि ही परंपरा आत्ताच आमच्या मित्रांनी म्हणल्याप्रमाणे ही सगळी आमची पुढची पिढी जे चालवत आहेत, करतायत, त्यांची एक धडपड आहे, तळमळ आहे, आत्मीयता आहे आणि सातत्यानं लोकांच्यासाठी लोकांनी आपल्यावरती टाकलेल्या जबाबदारी आम्ही कशा पद्धतीनं चांगलं पार पाडलं पाहिजे या संबंधीचा सुद्धा प्रयत्न आमची ही सगळी मंडळी या ठिकाणी करतायत. त्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुसरं, उमरगा जनता बँकेची स्थापना केली. उमरगा तालुका वंचित आहे, नॅशनल हायवेवर असल्यामुळं साहेबांनी इथं MIDC मंजूर करून आणले. जिल्हा कोर्ट या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून आणला. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की पाटील साहेब आणि विकास म्हणून आपण सर्वजण पाटील साहेबांना या पुढच्या कालखंडामध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळावं अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नगरसेवक अतिक मुंशी यांनी केलं तर सूत्रसंचालन उल्हास गुरगुरे यांनी केलं. यावेळी आभार प्रदर्शन विजय वाघमारे यांनी केलं. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.